हा बघतो मी बघतो, थांबा तुम्हाला फोन करतो. हा अय, ते रानवड कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं रे? माहित नाही पप्पा. का बरं? अरे त्या डेंगू पाटलाच्या गाडीला परवा ठोकलं कोणीतरी, त्याला कंप्लेंट द्यायची होती. अहो पप्पा, ते डेंगू पाटीलच कोणाला तरी दारू पिऊन ठोकला असेल. अरे सुक्कळीच्या असं बोलतो का? काका लागतात ते तुझे. ओ सॉरी सॉरी. हा बेवडे काका. अरे एकतर हे पोलिसांपर्यंत पोहोचलेले अवघड झालंय आजकाल. पप्पा तसं काही नाहीये. पोलीस आता आपल्या कुटुंबातलेच एक सदस्य झालेत. असं दे बरं आवाज. मला तर कधी दिसले नाही घरात कुठं. तेच म्हटलं, रात्री माझ्या गोदडीमध्ये कोणीतरी होतं. पोलीस होते वाटतं पप्पा. ए काय बोलतो रे? गप रे तू दादा. अहो पप्पा, आता नाशिक ग्रामीण पोलिसांनी रक्षक AI हे चॅटबॉट सुरू केलंय. त्यातून तुम्हाला सर्व प्रकारची मदत 70 66 100 112 ह्या व्हॉट्सअप नंबरवर एका मेसेजद्वारे अवेलेबल होऊ शकते. म्हणजे कसं? हे बघा पप्पा, समजा कोणाच्या गाडीचा अपघात झाला किंवा गाडी चोरी झाली, सायबर फसवणूक, पासपोर्ट व्हेरिफिकेशन किंवा आणखी काही, तर तुम्ही फक्त रक्षक AI ला व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज करायचा. तुम्हाला लगेच सगळी माहिती आणि मार्गदर्शन मिळते आणि सोबत जवळच्या पोलीस स्टेशनचा कॉन्टॅक्ट नंबर पण मिळतो. अरे पण मला ते इंग्रजी जमत नाही ना त्या मोबाईलवर. अहो पप्पा, टेन्शन नॉट. तुम्ही मराठीमध्ये पण मेसेज करू शकता. म्हणजे आपण रक्षक AI ला काही पण मदत मागू शकतो? येस. अरे वा, म्हणजे खरंच आता नाशिक ग्रामीण पोलीस आपल्या कुटुंबातील एक सदस्य झाले, जे 24 तास आपल्या सोबत आहे आपल्या रक्षणासाठी. काय? हो, फक्त एक व्हॉट्सअप मेसेज आणि पोलिसांकडून सगळं मार्गदर्शन आपल्यासाठी. पप्पा, मी रक्षक यायला एक प्रश्न विचारला तर मला तेल लावलेल्या दांड्याचा फोटो का बरं आलाय पोलिसांकडून? असं काय विचारलं तू? मी विचारलं माझं ब्रेकअप का बरं झालं. पप्पा नको, पप्पा रक्षक आहे, रक्षक आहे, वाचवा वाचवा.